कदाचित बरेच दिवस झाले ते जरा थोडं प्रसिद्धीच्या आड गेल्यामुळे त्याने हे वक्तव्य केलं. असा तसा काही संदर्भही नव्हता. गोपीनाथरावची पुण्यतिथी नव्हती, जयंती नव्हती. असं नसताना पृथ्वीराज चव्हाण हे का करावे मला काही न कळलं. आणि त्या गोपीनाथरावला काँग्रेसमध्ये घेऊ न देण्याचं श्रेय घेणारे बरेच आहेत. त्यांनी काँग्रेसमध्ये त्यांना घेऊन जाणं होतं म्हणणारे लोक बरेच आहेत. आता त्यांची आपसातली श्रेयवादाची लढाई आहे. कोणी त्यांचा प्रवेश रोखला, कोणी प्रवेशासाठी प्रयत्न केला. मला असं वाटतं की आता सगळ्या गोष्टीची आज चर्चा सगळी निरर्थक आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्याबद्दल जे वक्तव्य केले त्याची राज्यभरात चर्चा आहे. आज आपण प्रकाश महाजन यांच्याकडे आलेलो आहोत. त्यांनी गोपीनाथ मुंडेंना खूप जवळून पाहिलेले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी जे वक्तव्य केले, काय परिस्थिती होती तेव्हाची, तुम्ही खूप जवळून पाहिलं. खरंच गोपीनाथराव काँग्रेसमध्ये जाणार होते का? आणि काँग्रेसमध्ये जर गेले असते तर काँग्रेस आज सत्तेत असती का? पृथ्वीराज चव्हाण हे वक्तव्य करण्याचं काय औचित्य होतं मला कळलं. कदाचित बरेच दिवस झाले ते जरा थोडं प्रसिद्धीच्या आड गेल्यामुळे त्याने हे वक्तव्य केलं. असा तसा काही संदर्भही नव्हता. गोपीनाथरावची पुण्यतिथी नव्हती, जयंती नव्हती. असं नसताना पृथ्वीराज चव्हाण हे का करावे मला काही न कळलं. आणि गोपीनाथराव पक्षात अस्वस्थ होते, ते कुठं जाणार, हा सगळा इतिहास आहे. काही बदलू शकत नाही. फार तर तुम्ही दुर्लक्ष करू शकता, दडवू शकता. आता गोपीनाथरावला काँग्रेसमध्ये घेऊ न देण्याचं श्रेय घेणारे बरेच आहेत. त्यांनी काँग्रेसमध्ये त्यांना घेऊन जाणं होतं म्हणणारे लोक बरेच आहेत. आता त्यांची आपसातली श्रेयवादाची लढाई आहे. कोणी त्यांचा प्रवेश रोखला, कोणी प्रवेशासाठी प्रयत्न केला. पण मला असं वाटतं की आता सगळ्या गोष्टीची आज चर्चा सगळी निरर्थक आहे. पण गोपीनाथराव जर त्यावेळेस खरंच काँग्रेसने ज्या पद्धतीने त्यांना स्वीकारलं असतं तर काँग्रेसची आज जी दुर्दशा आहे, आज जे म्हणजे काय ज्यांना कसलीही वैचारिक बैठक नसलेले जे लोक आज काँग्रेस चालवत आहेत महाराष्ट्रामध्ये नव्हते, तशी परिस्थिती राहिली नसती. एक संघर्षशील नेता त्यांना मिळाला असतं एवढंच. कोणी येऊ दिलं नाही त्यांना काँग्रेस? तो सगळा इतिहास आहे. मी काय म्हणलं, ते विविध लोक आहेत, त्यातले काही हयात आहेत, काही नाही आहेत. त्याची आज चर्चा करण्यात काहीच कारण नाही. फक्त गोपीनाथरावचं नाव घेतलं की गोपीनाथराव प्रेम करणार आहे. लक्षावधी ओबीसी वर्ग आपल्या विधानाकडे लक्ष देतो एवढं. मग त्याच्या मागचा पृथ्वीराज बाबाचा प्रसिद्धीत राहण्याचा एक प्रयत्न, बाकी त्याला आज काही त्या गोष्टीचा अर्थ नाही. अर्थ नसला तरीही काँग्रेसमध्ये त्यांचे खूप जवळचे मित्र होते. ते असताना सुद्धा काँग्रेसमध्ये त्यांना येऊ दिले नाही. हो, मैत्री गोष्ट वेगळी असते, मित्र घरात आणणं ही गोष्ट वेगळी असते. मित्रानेच मित्राला येऊ दिले नाही असं पण काय म्हणलं, मित्र आहेत, शत्रू आहेत, खूप लोक आहेत ज्यांना काँग्रेसमध्ये चांगला नेता नको वाटतो. त्याही लोकांनी प्रयत्न केले, घायला घेता काँग्रेसमध्ये. हे सगळ्या गोष्टी, त्यात नुकसान काँग्रेसचं झालं. गोपीनाथरावचं काही नुकसान झालेलं नाही. ते जाणार होते का नाही त्याच्यात अजून एक वेगळी चर्चा, पण नुकसान काँग्रेसचं झालं. एक संघर्षशील एक ओबीसीचा नेता, त्याला काँग्रेस मुकली, बाकी काय. बरं, जी काही तेव्हाची परिस्थिती होती, कारण की एक ओबीसी चेहरा म्हणून ते पुढे येत होते, मात्र भाजपच्या अंतर्गत वादामुळे पण ते कुठेतरी भाजपला सोडताना असं दिसत होतं. भाजपमधून कोणाचा विरोध होता की गोपीनाथ मुंडे हे भाजपमध्ये राहू नये? प्रामुख्याने कोण होता? त्यावेळेसच्या परिस्थितीत जे काही भाजप चालवणारे लोक होते, ते लोक त्याला कारणीभूत आहेत ना, दुसरे कारणीभूत असते. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन त्यावेळेस जे कोण होते ते त्याला कारणीभूत आहे. दुसरं कोण असतं, जे पक्ष प्रमुख असतो त्याच्यावरच यशाचं श्रेय त्यालाच असताना अपयशाचं खापर त्याच्या डोक्यावर. म्हणजे तेव्हा प्रदेश अध्यक्ष असताना जे काही भाजपची सत्ता, म्हणजे भाजपला मोठ्या प्रमाणात जागा पडल्या होत्या वगैरे, याच्यामुळे पण मला वाटतं गोपीनाथराव त्यावेळेस प्रदेश अध्यक्ष नव्हते, ते 2004 ची गोष्ट. तेव्हा पण त्यांना थोडं भाजपमधून अंतर्गत वाद होता असं म्हटलं जातं. काय असतं तो भाजपचा आता इतका अंतर, हा प्रश्न खरं म्हणजे मला विचारण्यापेक्षा तुम्ही भाजपच्या कोणी नेत्याला धरायला पाहिजे. भाजप ह्याच्यावर मौन बाळगू नये. भाजपचा कुणीही महत्वाचा नेता याच्यावर बोलत नाही, याच्यातच तुम्ही काय अर्थ काढायचा तो काढा ना. की त्यांना माहिती की त्यांची फार मोठी चुकी झाली गोपीनाथराव नाराज करण्यात. पण गोपीनाथराव आमच्यामुळे नाराज झाले किंवा पक्षात नाराज होते म्हणण्याचं धारिष्ट कोणत्या भाजपच्या नेत्यात नाहीये. ते आमच्यासारखे कशाला सांगायला पाहिजे. जग जाहीर त्यांचं, आणि त्यावेळेस राष्ट्रीय अध्यक्ष पटत नव्हते, जग जाहीर होतं ना. त्याला काय कोणी दुसऱ्याने येऊन सांगायची काही गरज नव्हती, सगळ्या जगाला दिसत होतं. पांडुरंग फोंडकर सारख्या गोपीनाथरावच्या अत्यंत जवळच्या माणसाला विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्याहून कोणी काढलं? पांडुरंग फोंडकर ते अजातशत्रू होते, त्यांचं कोणाशी कधीच भांडण नव्हतं. अशा खूप घटना आहेत. म्हणून की त्याचा आज काही संदर्भ नाहीये.
पण पृथ्वीराज बाबा एवढ्यासाठीच बोलले की ते बरेच दिवस जरा स्क्रीनवर दिसत नव्हते, त्याच्यामुळे ते दिसण्यासाठी म्हणून बोलले, त्याचा काही तास आज मोठ्या प्रमाणात जो ओबीसी वर्ग भाजपमध्ये आहे त्याला प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर गोपीनाथराव आणि प्रमोद महाजन यांचा चेहरा दिसतो, कारण भाजप मोठी करण्यात हे दोघांचं महत्वाचं स्थान आहे. मात्र जर गोपीनाथराव हे जर काँग्रेसमध्ये गेले असते तर कशा प्रकारे भाजपमध्ये फूट पडली असती, आणि काय वाटतं तुम्हाला? तुम्ही खूप जवळून पाहिलं, खूप धडाकेबाज ते नेते होते. मला काय म्हणायचं, गोपीनाथरावला जाऊन आज जवळपास 12 वर्ष झाले. त्या प्रश्नाच्या आज चर्चेला काही अर्थ नाहीये. हे खरं गोपीनाथरावच्या बाबत प्रश्न तुम्ही भारतीय जनता पक्षाला विचारायला पाहिजे. आमच्यासारख्या नेत्यात काय बोलला तुम्ही? एका पक्षाचा प्रवक्ता आहे, याच्यापेक्षा जास्त नाही बोलू शकत त्याच्यावर. भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यांना सांभाळायचं नाही सांभाळायचं त्यांनी ठरवण्याचा प्रश्न आहे. मला त्यात फारसं काही याच्या पलीकडे बोलता येणं शक्य नाही, कारण मला काही मर्यादा आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर हे होते प्रमोद महाजन आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रकाश महाजन. त्यांनी याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याबाबत कुठेतरी नाराजी व्यक्त केली आहे. पृथ्वीराज चव्हाण हे प्रसिद्धीमध्ये येण्यासाठी असे वक्तव्य करताय असंही त्यांचं म्हणणं आहे. मी राम बुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.